पद्धत आहे. ज्यांच्या फोड्या येतात किंवा बाया येतात ना, त्यांना हा घोलाचा पाणी न्यायचं. आणि पावसाळ्यात हा रोड पाण्याने भरलेला असतो. एकदा दादूच गेलाय. बाईक्स बघू शकता, भरपूर बाईक लागलेल्या पाहायला भेटतात. दगडावर तुम्हाला वाघ पाहायला भेटतो बघा. अच्छा आवाज. नैसर्गिक दिलेली देणगी असणार आहे साडे गावाला. अशी मजा तुम्हाला गावाकडेच पाहायला भेटणार, दुसरी कुठे. एवढा मोठा डॅम आहे, पण साईडला तुम्हाला कचरा कोंडी आवश्यक मस्त तुम्हाला भेटेल. पूर्ण क्लीन वॉटर असणार. बघा याला बोलतात मजा. म्हणाले मित्रांसाठी आणि फॅमिलीसाठी मस्त अशी ट्रिप अरेंज करू शकता एक दिवसासाठी. सो नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत उरणमधली फेमस स्पॉट करणार आहोत. सो पहिला स्पॉट आपण बघितलेला आहे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क बोलला जातो, जो साडे इथं उपस्थित आहे आणि तोच आपण दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. सो पूर्ण वे दाखवणार आहे, कसं जायचं, काय करायचं आणि काय काय पाहायला भेटतं आहे. तिथं एक वैशिष्ट्य असणार आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण ते युनिकनेस करतो त्या ऑक्सिजन पार्कला. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. चला जाऊया थेट, दाखवतो तुम्हाला वाट कसं जायचं फ्रॉम साडे गावातून. मंडळी पाहू शकता, हा असणार आहे साई मंदिर साडेचा. आणि इकडून तुम्हाला हा साईडचा वे असणार आहे, तो पेनवरून येणारा वे किंवा दादर वशिनेवरून. आणि या साईडचा तुमचा आहे खोपटा पिरकून वगैरे त्या साईडने यायला. उरण आणि पनवेलसाठी इकडची वाट असणार आहे, आणि पनवेलवाल्यांना काही गाणं खारपाडा मार्गे थ्रू वाट असणार आहे. आणि थेट आल्यानंतर तुम्हाला हा समोर लागणार आहे तो साई मंदिर असणार आहे. या साई मंदिरच्याच एंट्रन्सला तुम्हाला हा वे पाहायला भेटणार आहे. छोटीशी वे असणार आहे, डायरेक्ट बाईक पण तुमची जाणार. 4 व्हीलर असेल तर तुम्हाला पार्किंगची सोय वगैरे असणार आहे. सो साईडला पण गाड्या तुम्हाला हे बघा अशा लावलेल्या पाहायला भेटणार आहे. आणि इथूनच आता थेट आपण जाणार आहोत गावामध्ये. आपण डायरेक्ट बाईक घेऊन जाणार आहोत. सो बघूया आपल्याला टोटल तुमची बाईक असेल, स्कूटी असेल, डायरेक्टली तुमची स्कूटी आणि ही ऑक्सिजन पार्कला जाणार आहे. मी तुम्हाला रोड दाखवेन, कारण रोड पण चुकायला नको, सेपरेट रोड दाखवणार आहे. चला जाऊया. चला तर मंडळी चाललोत. पाहू शकता तुम्ही, ही डायरेक्ट वाट असणार आहे. इथून चालत पण जाऊ शकता. 5 मिनिटावर तुम्हाला हार्डली पाहायला भेटणार आहे. आणि कबूतर पण पाहू शकता. हे बघा, ही वाट दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. डायरेक्ट बाईक तुमची येणार आहे स्टेज थ्रू. हे बघा, तुम्हाला वर पण पार्किंग असणार आहे, डायरेक्ट पण येऊ शकता. आणि पावसाळ्यात हा रोड पाण्याने भरलेला असतो, सो थोडा ॲडव्हेंचरस पण होईल तुम्हाला रोड. हा बघा, डायरेक्ट स्ट्रेट आलोत आपण. इथं पण बाईक ठेवू शकता तुम्ही. या बघा बाईक लागलेल्या आहेत. इथून आता चढाई असणार आहे. आणि पाहू शकता, हा नॉर्मल आलोय आपण, सरळच आलोय. आता इथून आपल्याला हा बघा हा पाईप दिसेल, या पाईपाच्या इथून राईट साईडने मारायचं आहे. आणि पुन्हा एक चढण लागेल छोटीशी. हे बघा, ही जशी चढण लागेल आपण स्ट्रेट आलोत. इथून स्ट्रेट येऊन हा बघा एक तुम्हाला शिडी पण दिसेल, आत्ताच रिसेंटली आहे. आणि हे बघा आपण आलो सरळ. आणि इथून आता आपल्याला मारायचं आहे राईट. हे बघा तुम्हाला पुन्हा पोल दिसणार आहे. आणि इथून आलो स्ट्रेट, पुन्हा राईट मारून आपण स्ट्रेटला आलो. हा बघा, हा तुम्हाला स्ट्रेटला आलो आहे. स्ट्रेटला आल्यानंतर हे आंबे मातेचं एक छोटंसं मंदिर टाईप असणार आहे. आणि इथूनच आपण आलोत बघा. ही पूर्ण पाऊलवाट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. आणि अजून एक खडी चढाई येणार आहे. ही बघा, ही मेन खडी चढाई असणार आहे. आणि इथून सुरुवात होणार आहे जंगलाला, म्हणजे साडेगाव संपतो इथं. आणि साडागाव संपून आता जंगल रेडी झालेलं आहे. चालू केलंच ना. आणि बघा ही हा जंगल एरिया पूर्ण चालू झाला आहे. पाऊलवाट पण असणार आहे, बाईक पण जाणार आहे. आणि इकडे तुम्हाला ग्राउंड पूर्ण पाहायला भेटेल. आणि या साईडला तुम्हाला ही बघा ही पाण्याची टाकी असणार आहे साड्याची, साडे गावाची. आणि इथूनच आपल्याला आता पुढं जायचं आहे ह्या वेळेला. चला जाऊया. चला तर मंडळी आता आपण पुढे जाऊया. आणि पाऊस थेंब थेंब चालू झालेला आहे. बघूया किती पाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि या बघा दिदिशा ऑलरेडी आलेल्या आहेत, पोहून ओल्या झाल्यात. आणि हा पूर्ण एरिया
तुम्हाला नाही बोलून हा पाण्याने भरलेला असतो. जेव्हा पण पाऊस पडेल तेव्हा पूर्ण पाण्याने भरलेला तुम्हाला पाहायला भेटणार आणि तुमची ऑफरोड पण बाईक होऊन जाईल इथून. आणि हे बघा ऑलरेडी बहुतेक जण पोहून आलेत, काही जण चाललेत पोहायला. सो तुम्हाला एरिया पण पाहायला भेटणार आहे, पूर्ण जंगल एरिया असणार आहे हा बघा. आणि पुढं आता बाईक ठेवायची जागा. थोडी ऑफ रोड आहे, पण हाच पाण्याने पूर्ण भरलेला असतो पावसाळ्याच्या दिवशी. सोड बाबा बाबा, हे एवढी गर्दी मंडळी. तुम्हाला ऑक्सिजन पार्क पाहायला भेटणार आहे हा बघा या साईडला. आणि डिफरंट ॲक्टिव्हिटी केलेली. आणि हे बघा कसली गँग, गॅरी गँग. ही बघा गॅडी गँग असणार आहे. दादर पेन आलेत, सगळे आलेत. आणि बाईक आहे ना. हे बघा बसायला वगैरे टेन्शन नाही, निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला बसायला भेटणार आहे. फुल लॉन जागा. हे बघा काही वर गेलेले आहेत आणि फुल लॉन संडे असल्यामुळे बाईक्स पाहू शकता, भरपूर बाईक लागलेल्या पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हे बघा चला आता वर जाऊया. हे बघा फुल्ली बॅग घेतली, सगळाच आहे. बसायला वगैरे मस्त केलेलं आहे, म्हणजे गार्डन टाईपमध्ये आहे. आणि इथे लिहिलं आहे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सार्डे. इकडं पालना वगैरे आहे. आणि आता आपण स्ट्रेट जाणार आहोत. हे बघा इकडून पण आहे, इकडं पण काही काही स्टे केलाय पाहू शकता. पूर्ण फॅमिली आलेली आहे. आणि हे बघा पाऊलवाटा बघा मस्त बनवलेले आहे. अगोदरच्या वर्षी, मागच्या वर्षीच्या होत्या. आणि आता थेट आपण पुढं जाऊया. हे बघा फुल पावसाची सोय करून आली. आणि आता इथून पुढं जायचं आहे. पुढे एक तुम्हाला स्पॉट दाखवण्यात येणार आहे. तो स्पॉट युनिक पाहायला भेटणार आहे, म्हणजे काहीतरी युनिक असणार आहे. सो ते पण दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. चला आता पुढे जाऊया. मस्त असं धान लावलं आहे, भरपूर तुम्हाला युनिक गोष्टी पाहायला भेटणार आहे बघा. आणि इथं सगळे जण आहेत बघा, वर पण काही जण आहे. सो बसायला टेन्शन नाही बघा. आणि आता थोडा पुढं जाणार आहोत आपण. हे बघा छोटी छोटी सगळी जण, छोट्या मुलांसाठी मस्त आहे. आणि खारा बघू शकता एवढाच वंड असणार आहे, खदलवान केली. आणि हे बघा छोटी छोटी मुलं सगळी पोहताना पाहायला भेटणार आहे. इकडचं सौंदर्य पाहण्यासारखी आहे. आणि पाहू शकता दगडावर तुम्हाला वाघ पाहायला भेटतो. हा बघा कसला वाघ काढलाय बघा. आणि हे बघा मस्त असा काढलेला आहे मंडळी. इकडे तुम्हाला खायला वगैरे सर्व आहे. आणि बघूया काय काय माका वगैरे सर्व काही असणार आहे. आणि संडे आहे. आणि पब्लिक पाहू शकता, लेडीज लोक पण भरपूर आले ती बघा. आणि माणसं पाहू शकता फुल लॉन असणार आहे, फुल लॉन क्राऊड आहे. मस्त असा आस्वाद घेतात. आणि हा छोटा बघा पाण्यात मस्त असं खेळतोय पाय ठेवून. हा बघा पूर्ण भरलेला आहे. आणि इकडून जंप वगैरे तुम्हाला भरपूर काय पाहायला भेटणार. हो बघा, हा बघा. आणि इकडे पोचकली टाकलेले आहे. हा बघा आणि त्या साईडला पण बसायला तुम्हाला असणार आहे. हा बघा डायरेक्ट कटाडा भेटणार आहे. आणि तिकडं पण असणार आहे. हे बघा, हा बघा दादूच टाकते उरी. अच्छा गावात पाणी पूर्ण खवलला. कंशी उड्या मारताना बघा. एवढ्यावर आहे
आणि चढताना बघा कशी, हे बघा इथून वाट असणार आहे. हे बघा. चढायला 2 ते 3 मिनटं लागतील. हे बघा इथून आता वरती आहे. आणि बघा ही पूर्ण गॅंग बघू शकतो. ही बघ गाडी गँग आली. हे बघा दादर गावची गाडी गँग आली. टी शर्टी पण सेम मॅचिंग. हे बघा वरती चालली. इकडे टाकल्या उड्या. आता टाकणार आहे बॅक जम्प. फुल ऑन उड्या पाहायला भेटणार आहे, असं नाही. आणि इकडं वळ, हे बघा गँग पाहू शकता, फुल ऑन असणार आहे. बघा आणि उडी बघा, हे गोल राऊंड बघा. यो बघा दीदी काय बोल. अच्छा गावात सगळं रेडी आहे. बघा किती जण रेडी आहेत बघा उडी मारायला. फेवरेट स्पॉट झालाय उडीचा. अच्छा बघा पूर्ण फॅमिली आली. ते साईड वरून पण काही पोरं गेले पाहू शकता. आणि इकडचं उडी तर बेकार आहे, पाटकन लागत असते. उडी पण बघा कुठून इथून. आणि जम्प बघा मंडळी, पुन्हा एकदा दादूच गेलाय. आणि चढायला बघा डायरेक्ट इथून चढायला लागतंय. पायरी टाईप बनवले मस्त असं. आणि तिथून चढून हे बघ टाकली आणि इथूनच जायला लागतं. ऑप्शन नाही दुसरा, डायरेक्टली. आणि घसरगुंडी आहे डायरेक्ट वर बघू शकता. ही बघा पूर्ण घसरगुंडी. आणि हे बघा हात पकडून जावं लागतंय. आणि हे बघा ऑलरेडी 3 जण लाईनमध्ये आहेत. सिंगल जाऊ शकतो उडी मारायला. हा बघा
आणि आता दुसरा तिसरा लाईन लावलेले आहेत. वर पण लाईन असणार आहे त्या बघा. आणि इथून आलेला आहे हा बघ. हा आता पुन्हा चढणार. इथून चढायला बघा रिस्की आहे थोडासा. आणि टाकली उडी. हा बघा गेला इकडून. आणि हा पुन्हा हा बघा. हे बघा इथून फटाफट चढतात. सवय झाली. आला खाली. थोडीशी भीती वाटते पण हायटेड आहे. हा झाला सिंगल टप्पा तुम्हाला दाखवलेला आहे. पूर्ण हा सिंगल टप्पा असणार आहे. याच्यावरती अजून एक डॅम असणार आहे, छोटासा डॅम. पाणी अडवा पाणी जिरवा. पण गाववाल्यांची मज्जाच काय वेगळी असणार आहे. ही बघा संडे आहे, मस्तपैकी धमाल करायला आले. घरी बसण्यापेक्षा धमाल केलेली काय वाईट. आणि इकडं पाहू शकता हे बघा कांदावर घेतलेला आहे. बघा आता इथून उडी टाकेल. हे बघा सगळी लेडीज लोक आलेली आहेत. आता जेवणाचं डबं आलं. सकाळी आलेली माणसं आता जेवणाचा हांडा टाईप होणार आहे. जेवणाचं डबं आलं, जेवण पण रेडी होईल. आणि पब्लिक हळूहळू वाढली. बघा इकडं पोहायला आहे. इकडं पण मस्त स्पॉट आहे पाहू शकता. आणि इकडं माझ्या बघा. ही बघा ही मजा फक्त गावातच पाहायला भेटणार आहे तुम्हाला. ही एन्जॉयमेंट आहे का काय माहिती नाही. ही बघा अच्छा का आवाज. एक नंबर काय पुढा पटकन ढकलते ना, स्वतः उडी मारते. बाबा बाबा बघा छोटीशी दिदी मस्त किती आहे बघा. अय दीदी, अय दीदी, हाय. तर ही सगळ्यात छोटी दिदी असणार आहे. ही बघा पाहू शकता. पण तिला मजा किती वाटते बघा. सगळ्यात छोटी दिदी म्हणजे इथं सगळ्यात छोटा असला म्हणून तोच आहे बघा. अजिबात भीती नाही बघा. आणि पकडलाय वरी बनवली वरी. पाहू शकता हाच तो डॅम असणार आहे. डायरेक्ट डॅम मारलाय. मस्त असं कलरिंग केलेलं मागच्या वर्षी, पण कलरिंग पाण्यामुळे निघालेली आहे. आणि इथली खासियत एक गोष्ट सांगायची होती जी तुम्हाला पण आवडेल. हा एक छोटासा डबको वाटतोय तुम्हाला, पण हे पवित्र आहे. पवित्र म्हणजे अशा कारणाने बोलतोय मी. इथलं पाणी घेतलं तर बाया ज्यांना येतात किंवा फोड्या वगैरे असतात, इथं त्याचा मानपान केला जातो. जसा बायांचा मानपान देतात ना, घोलातला पाणी द्या, तशी एक आगरी पद्धत आहे. ज्यांच्या फोड्या येतात किंवा बाया येतात ना, त्यांना हा घोलाचा पाणी न्यायचा आणि नॉर्मल आंघोळ करतो तशी करायची असते. हेच इथलं खरं खासियत आहे. तुम्ही येऊन इथं मानपान देऊ शकता. मानपानाला एवढं काय नाही, नारळ द्या बस आहे, सफिशियंट आहे. आणि इथं देवीची तुम्हाला मूर्ती पण पाहायला भेटणार आहे, सरस्वती माता पाहायला भेटणार आहे. आणि ह्या कुंडाचं हेच खासियत तुम्हाला सांगायचं होतं. जो मेन दाखवायचा होता तो मेन हेच असणार आहे. ह्याचं पाणी घेऊन जा तुम्ही. पाणी भरपूर उपयुक्त आहे. ज्याला पण बाया येतात, फोड्या येतात, त्याचा सर्वस्व निघून जाईल. हे एक पावन झालेलं नैसर्गिक बोलतात ना, काय बोलतात, नैसर्गिक दिलेली देणगी असणार आहे साडेगावाला. ती इथं भेटलेली आहे. वर पब्लिक पूर्ण आहे पाहू शकता. ही बघा इथून उतरायला लागतो पूर्ण डायरेक्टली. आणि हे सगळे उतरून आता खाली येतात. हे बघा
आणि बघा छत्र्या वगैरे घेऊन आलेत. याला काय ओळख नाही, मी खोपट्याला यावाचा येऊ बरोबर ना. बस काय तुला काय ओळखणार नाही. काय बोलतस, कशी मजा वाटते. ओके, यो एक डॅम आहे ना, अजून एक वरती आहे का. एवढाच मोठा असणार आहे का छोटा असणार आहे. पाणी क्लिअर असणार आहे. किती लांब आहे इथून. 5 मिनिटं लागतील का. 5 मिनिट. नाव काय दादूस. आणि साड्याचंच. ओके दादूस. आणि बघा ही मजा बघा, लेडीज लोकांची मजा. सर्कल मारलाय. अशी मजा तुम्हाला गावाकडेच पाहायला भेटणार, दुसरी कुठंच नाही. आणि घरी बसून तर अजिबात नाही भेटणार ही मजा. हे बघा गाडीवाले आले. गाडीवाले दादूरकर ऐकणार नाही. आणि हे बघा रेडीच आहात उड्या मारायला. बाबा टाकली उडी. बघा फटाफट उड्या लागल्या. बघा याने गोविंदा आणलाय. पाय मार. हे बघा डॅडी गँग आले, सगळं असणार आहे. एक नंबर. चलो मत भेजो बराबरी करो. हे बघा मक्का बिक्का आणलं, टेन्शन नाही, फुल सोय आहे. हे बघा सगळं मक्यानं घसरली, फुल लॉन आहे बघा. सगळी घसरली. यो बघा यो वेगळाच आहे बाबा. यो बघा वर्ल्ड कप घेतलाय. नागोबा डुलते का. नागी नाही, कंची नागी नाही. बघा एवढा मोठा डॅम आहे, पण साईडला तुम्हाला कचराकुंडी अवश्य पाहायला भेटेल.
आणि मस्त असे टाक्यांच्या बनवलेल्या आहेत ह्या बघा. आणि आता आपण वर चाललो आहे. हा बघा, हा मंडळी एक खड्डा होता खालचा. आता इथून पाणी जो मेन येतो वरून, चला तिकडं जायचं आहे आपल्याला. बघूया किती लांब जाता येणार आहे. सो चाललो आहे आता, हळूहळू चालणार आहोत पुढे. बघूया आपल्याला किती लांब पडणार आहे, कारण क्राऊड जो असतो सगळा बेसला असणार आहे. आणि आता वर एवढा का क्राऊड चढत नाही जास्त, तुम्हाला इथंच गर्दी पाहायला भेटेल. पण वर थोडं स्वच्छ पाणी असू शकतं. बघूया किती लांब जायला लागते. तसं मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे व्हिडिओमार्फत, सो तुम्हाला पण पाहायला भेटणार आहे. आपण लगतच आलेलो आहोत. हा बघा, हा हिरा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा हिराच खाली गेला आहे पूर्ण फ्लॅटमध्ये. आणि सोबत आलं आहे लक्की, हो बघा. आणि चला आता वर जाऊया, बघूया किती लांब असणार आहे आणि किती मोठं आहे. म्हणजे याच्यापेक्षा हाफ असतो असं बोललं जातं, पण एक्झॅक्ट बघूया. बघा, थोडा वर आलो आहे आपण आणि मस्त असं निथूल पाणी पाहायला भेटणार आहे. बघा, विनय शेड आहे आणि मस्त असं बसलेले आहेत, कारण पाणी साचवून बसवायला लागतं, ऑप्शन नाही. अजून आपल्याला बघा वर चढायचं आहे पूर्ण. इथून आपण चढलो, वरून आपल्याला पण डायरेक्ट तिथला व्ह्यू दिसेल. आणि हा बघा, इकडं तुम्हाला इंद्री पण दिसणार आहे. दिसली, व्हाईट व्हाईट टोक दिसतोय दुरकट. आणि तो चिरनेरचा डोंगर टॉवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला आता आपण वर आलो आणि इथून आता बघूया कितपर्यंत जायला लागते आपल्याला. हा बघा मंडळी, फायनली रीच झालो आहे आणि वर आलेलो. आणि पाहू शकता फुल ऑन आपण मस्त आहे डॅम, म्हणजे जास्त घाण वगैरे नाही. आणि ऑलरेडी काही पब्लिक आहे. आणि बघा, ही गँग इकडं आहे. हे बघा, आपला दादूस पण आहे आणि मस्त मोठा आहे आणि चांगला आहे. आता हे बघा, इथून या साईडला येऊ शकता. इकडं जास्त खदूल आहे, पण पाहू शकता तिकडं मस्त सवंड आहे. आणि इथला पाणी खडतूल आहे, पण त्या साईडला आणि या साईडला मस्त असं पाणी पाहायला भेटते. बघूया तिकडं जाऊया. हे बघा, ही थोडी दगडाल वाट आहे आणि इकडं काटा पाहू शकता. हे बघा, हे बघा कर्दाचं झाड आहे, मस्त असं काटे लागलं. थोडं पुढं जाऊन बघूया कुठपर्यंत पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा एंट्रन्स असणार आहे. हा एंट्रन्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि आता स्ट्रेट आलोत. नको घेऊ का, मोठा टायर आला आहे मस्तपैकी. 4 जण बसलं, एक येऊ 5 जण आहात. चैतू आहे. आणि बघ, इथली पूर्ण तुम्हाला फ्रेश पाणी पाहायला भेटलं आहे. त्या साईडला पण मस्त आहे, तिकडं पण फ्रेश पाणी असणार आहे. आणि ही सगळ्यांना उडी टाकायची मस्त अशी इकडं पण आहे उडी टाकायला. हा बघा, बॉडी बिल्डर आला आहे. आणि हे बघा, ही पूर्ण मस्त अशी उडी टाकायला असणार आहे. सो जसं तिथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे तसा इकडं पण असणार आहे पॅच उडी टाकण्यासाठी स्पेशल. दादूस वन आहे का? हा, हे बघा, पहिली सुरी होऊ शकता दादूसनी. आणि इथं स्टार्ट झाले, ही दुसरी, तिसरी. आणि मस्त चांगलं असं पाणी आहे इथं, तुम्हाला चांगला पाणी भेटेल. तिथं एकदम घाणेरडं पाणी झालं आहे, सगळीजणं एकदाच उतरली. या साईडचा एरिया मस्त तुम्हाला भेटेल, पूर्ण क्लीन वॉटर असणार आहे. आणि पूर्ण फॅमिली, थोडंसं चालायला लागेल 5 मिनिटाच्या अंतरावर, पण मस्त तुम्हाला चांगला आस्वाद घ्यायला आहे. 1 2 3 बघा, याला बोलतात मजा. डब्बा जा मावशी नाही, तुटली ट्रेन तुटली. ही मजा वेगळीच आहे, भारी आहे. फॅमिली एन्जॉयमेंट पाहिजे, नाहीतर आयुष्यात काय आहे, एन्जॉयमेंट शिवाय मजाच नाही. आणि बघा, पुन्हा एकदा रेलगाडी. मोठा इंजिन आला, जुना इंजिन. हा बघा, डबल चालू करणार आहेत इंजिन गाडी.
हो बघा चालू झालेला आहे. म्हणाले मित्रांसाठी आणि फॅमिलीसाठी मस्त अशी ट्रिप अरेंज करू शकता एक दिवसासाठी, ती पण सार्डे गावात कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला भेट देऊन. तर तुम्हाला इथून स्वतःहून काही खाणं वगैरे घेऊन येऊ शकता. इथं एक दुकान आहे, तिथं तुम्हाला मका वगैरे भेटेल. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.